नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मीटिंग झाली। या मीटिंग नंतर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि कोपरगावात भारतीय जनता पक्षात असलेले युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी एकाच मोटारीतून प्रवास केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे याचा संकेत देणारा हा व्हिडिओ आहे। विवेक कोल्हे हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे चिरंजीव आहे। सध्या भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळाचा विचार करायचा ठरला तर कोल्हे परिवार हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जवळचा परिवार भाजपच्या गोटातला म्हणून त्याची ओळख आहे। मागील विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली। विद्यमान आमदार जे के आता अजितदादांच्या गटात आहेत ते आमदार आशुतोष दादा काळे हे केवळ 800 मतांनी विजयी झाले। म्हणजे काळे गट आणि कोल्हे गट यांची कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ शक्ती आहे। जरी ही निवडणूक 800 मतांनी आशुतोष काळे जिंकले असले तरी पण एक गोष्ट ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्यांनी त्या आधीच्या निवडणुकीचं 22,000चं लीड तोडून ही 800 मताची आघाडी घेतली होती। तो मुद्दा वेगळा। आजचा पवार साहेबांचा आणि विवेक भैयांचा एका मोटारीतून प्रवास याची आपण चर्चा करत आहोत। आता उपमुख्यमंत्री अजितदादा हे महायुतीत आल्यामुळे कोपरगावची राजकीय समीकरणं बदलली। सिटिंग आमदार आशुतोष दादा आहेत, त्यामुळे भाजपात असलेल्या कोल्हे परिवाराला विधानसभेचं तिकीट मिळणं जवळपास अशक्य आहे आणि लढत तर काळे परिवार आणि कोल्हे परिवारातच होणार आहे विधानसभा निवडणुकीची। त्यामुळे कोल्हे परिवारापुढे नवा पक्ष शोधणे ही काळाची गरज होती। मग आता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब आणि विवेक कोल्हे यांचे आजोबा कैलासवासी शंकरराव कोल्हे साहेब यांचे जुने स्नेहसंबंध, म्हणजे हे पवार गट कोल्हे साहेब हे पवार गटाचे म्हणून ओळखले जात। आता विवेक भैया कोल्हे हे VSIच्या एका कमिटीचे चेअरमन आहे आणि ह्या VSIवर म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर अर्थातच ज्येष्ठ नेते पवार साहेबांचं वर्चस्व आहे। ज्या अर्थी त्यांना एका कमिटीचं चेअरमन केलं त्या अर्थी ते पवार साहेबांच्या सुद्धा गुडबुकमध्ये आहेत। आता कैलासवासी शंकरराव कोल्हे साहेब आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एकेकाळी गोदावरी दूध संघावरून मोठा राजकीय संघर्ष झाला। त्यावेळेस कोल्हे साहेबांची पाठराखण करण्याकरता पवार साहेबांनी कोपरगावात येऊन मोठा मेळावा घेतला आणि कोल्हे साहेबांना हात लावाल तर अवघा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहील अशी गर्जना केली होती। सांगण्याचा हेतू हा की कोल्हे विखे संघर्ष आता तिसऱ्या पिढीतही चालू आहे आणि जिल्ह्याच्या राजकारणात विवेक भैया कोल्हे हे विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या गोटात आहेत। म्हणजे कोल्हे आणि थोरात यांच्यामध्ये युती आहे। थोरात साहेबांचे आणि पवार साहेबांचे देखील स्नेहसंबंध आहेत। ते महाविकास आघाडीचे दोघंही मातब्बर नेते आहेत। त्यामुळे विवेक कोल्हे हे जसे पवार साहेबांच्या गुडबुकमध्ये आहेत तसेच ते थोरात साहेबांच्या सुद्धा गुडबुकमध्ये आहेत। मग आता कोपरगावात जर विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यांना भाजप सोडणं हे क्रमप्राप्त आहे। मग आता निवड कुठली करायची तर त्यांच्या पुढे 3 पर्याय आहेत। पहिली गोष्ट, पहिला मुद्दा की ही जागा कोपरगावची जागा ही जागा वाटपात किंवा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आहे। त्यामुळे अर्थातच पवार साहेबांचा पक्ष हा जागा वाटपात ही जागा त्यांच्याकडे मागेल। त्यामुळे स्वाभाविकच पवार साहेबांच्या गुडबुकमध्ये विवेक कोल्हे असल्यामुळे आज त्यांनी मोटारीने जो प्रवास केला तो पक्ष निवडण्यासाठी केला हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही।
मात्र त्यांच्या पुढे उभाटाचा सुद्धा पर्याय खुला आहे. कारण स्पष्ट आहे, आता पक्ष निवडताना ते आमदार बाळासाहेब थोरातांचा सल्ला घेणार. याचा अर्थ स्पष्ट हे असं सांगायचं कारण हे दोघंही एकाच जिल्ह्याच्या राजकारणात एकाच गटात आहे. उभाटाचा पर्याय त्यांच्या पुढे खुला का आहे, तर आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर आपण विचार केला तर पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्यात लंकेंसारखे मंडळी आता त्यांच्या गोटामध्ये प्रस्थापित झाली आहेत. राहुरीचे प्राजक्त तनपुरे आहेत. सिनियरिटी काउंट झाली तर विवेक कोल्हे थोडेसे मागे राहू शकतात. पण हे तितकंच खरं आहे की सिनियरिटी काउंट करण्यापेक्षा आधी विधानसभेत जाण्याची प्रायोरिटी त्यांच्या पुढे असेल. त्यामुळे न जाणो कदाचित ते पवार साहेबांच्याच पक्षाचा विचार करतील. पण उभाटाचा पर्याय सुद्धा त्यांच्या पुढे खुला नाही असं नाही. आता काही दिवसापूर्वी विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढून जोरदार लढत दिली. जोरदार लढत अशासाठी मी शब्द वापरला की मतदारसंघ नौका असताना अवघ्या 15 दिवसाचा अवधी असताना क्रमांक 2ची मतं त्यांनी घेऊन दाखवली. मात्र या निवडणुकीत ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवत असले तरी ते सत्ताधारी पक्षात असताना निवडणूक लढवत होते. त्यांच्या कारखान्यावर, ते अध्यक्ष असलेल्या कारखान्यावर 2 वेळा आयकर विभागाच्या धाडी पडल्या. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात त्यांना सतत अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. सत्तेत असल्याचा कुठलाही फायदा त्यांच्या वाट्याला आला नाही. त्यामुळे हा परिवारच मनातून व्यथित झाला नसेल तरच नवल, जरी त्यांनी त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरीही. म्हणजे भाजपमध्ये आहेत, भाजपमध्ये राहून विधानसभा निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे पर्याय निवडणं ही काळाची गरज आहे. त्याला पर्याय नाही. समोर पवार साहेबांसोबत आपण गुडबुकमध्ये असल्यामुळे आज त्यांनी त्यांच्या गाडीत प्रवेश केला. अर्थ स्पष्ट आहे की त्यांना आता भारतीय जनता पक्ष सोडल्या वाचून पर्याय नाही. कारण आमदार आशुतोष दादांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना 2दा तालुक्यात आणलं, 2दा मोठे कार्यक्रम घेतले, एका अर्थाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. आता कोल्हे गटालाही निवडणुकीचं रणशिंग फुंकावं लागेल. पण त्याआधी कुठल्या तरी पक्षाचा टिळा लावून घ्यावा लागेल. माझा अंदाज असा आहे, ज्या अर्थी त्यांनी पवार साहेबांच्या गाडीतून प्रवास केला त्या अर्थी ते पवार साहेबांच्या सल्ल्याने पुढचा निर्णय घेतील. मग त्यांचा पक्ष पवार साहेबांचा पक्ष असेल, उभाटा सेना असेल की काँग्रेस पक्ष असेल, हे अर्थातच ज्येष्ठ नेते पवार साहेब आणि थोरात साहेब ठरवतील. आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी तुंबळ लढाई कोपरगाव विधानसभा मतदारसंघात होईल यात शंका नाही. त्या दृष्टीने आजची पवार साहेबांची आणि विवेक भैयांची भेट आणि एका गाडीतला प्रवास हे त्याचंच द्योतक आहे. या 2 नेत्यांचा एका गाडीतून झालेला प्रवास, त्याचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.